महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या चर्चेत आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मालमत्तेचे जे वाद होतात ना, ते मुळासकट कसे थांबवायचे आणि त्यात मृत्यूपत्राची भूमिका काय असते, याचा आज आपण थोडक्यात रिकॅप घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्राचे महसुली कायदे, 7/12 उतार्यावरील प्रक्रियेचे काही मोठे गैरसमज आणि नोंदणीकृत मृत्यूपत्र सुद्धा न्यायालयात कधी-कधी का टिकत नाही, हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच. ही माहिती खूप गरजेची आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आता हे सगळं पाहताना एक विचार येतो मनात. चला हे जरा सविस्तर समजून घेऊया. मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय? खूप चांगला आणि बेसिक प्रश्न आहे. आता बघा, भारतीय वारसा कायदा जो आहे ना 1925चा, अच्छा, हो, त्यातील कलम 2H आणि कलम 59 मध्ये याची अतिशय स्पष्ट तरतूद केली आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर ही एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या मालमत्तेविषयीची कायदेशीर इच्छा असते. सोप्या भाषेत सांगायचं तर 18 वर्ष पूर्ण असलेली आणि सुदृढ मनस्थिती असलेली कोणतीही व्यक्ती आपल्या संपत्तीची मृत्यूनंतर विल्हेवाट लावण्यासाठी जो दस्तऐवज तयार करते त्याला मृत्यूपत्र म्हणतात. म्हणजे 18 वर्ष पूर्ण असली की झालं? हो ना. आणि सुदृढ मनस्थिती खूप महत्वाची. याचा सामान्य माणसाला सर्वात मोठा फायदा काय माहितीये? कुटुंबात सलोखा राहतो आणि भविष्यातील ते मोठे कोर्ट कचेरीचे वाद टळतात. बरोबर. आणि यात मी एक क्विक फॅक्ट सांगते. कलम 62 नुसार व्यक्ती जिवंत असेपर्यंत मृत्यूपत्रात कधीही आणि कितीही वेळा बदल करता येतो. अरे वा, म्हणजे हे एका कच्च्या मसुद्यासारखं झालं तर? अगदी तसंच. जोपर्यंत अंतिम वेळ येत नाही तोपर्यंत तो कच्चा मसुदा शेवटपर्यंत बदलता येतो. म्हणजे हा काही अंतिम न बदलता येणारा करार नसतो. नाही, अजिबात नाही. तो खूप लवचिक असतो. पण मग यासाठी साक्षीदार वगैरे लागतात ना? मी असं ऐकलंय की साक्षीदारांशिवाय ते पूर्ण होत नाही. हो, आणि तो तर या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा भाग आहे. भारतीय वारसा कायद्याच्या कलम 63 नुसार मृत्यूपत्रावर 2 साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असणं बंधनकारक आहे. 2 साक्षीदार? ओके. हो, पण एवढंच नाहीये. भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 68 नुसार जेव्हा हे मृत्यूपत्रे न्यायालयात सिद्ध करायची वेळ येते ना, तेव्हा किमान एका साक्षीदाराची साक्ष न्यायालयात अनिवार्य असते. 1 मिनिट, न्यायालयात साक्ष? म्हणजे उद्या जर त्या साक्षीदाराने न्यायालयात येऊन साक्ष फिरवली तर सगळाच खेळ संपला? अगदी बरोबर. आणि इथेच खरी गोम आहे. योग्य साक्षीदार नसल्यामुळे किंवा साक्षीदाराने ऐनवेळी पैशासाठी न्यायालयात साक्ष फिरवल्यामुळे मी स्वतः अनेक हस्तीखेळती कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त होताना पाहिली आहेत. बापरे, हे खरंच खूप गंभीर आहे. म्हणजे साक्षीदार निवडणे ही साधी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. ती सर्वात संवेदनशील जबाबदारी आहे. आणि म्हणूनच अशा कायदेशीर गोष्टींची योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चर्चेदरम्यानच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे अशी महत्त्वाची कायदेशीर माहिती तुम्हाला सतत मिळत राहील. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे ही माहिती अधिकच रंजक होते. मला सांगा, मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे असते का? अनेकदा लोक म्हणतात की वकिलाकडे जाऊन स्टॅम्प पेपरवरच सगळं करावं लागतं. हा एक अतिशय सामान्य पण मोठा गैरसमज आहे बरं का लोकांमध्ये. नोंदणी कायदा 1908च्या कलम 18E नुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणे अजिबात सक्तीची नाहीये. खरंच? हो, तुम्ही अगदी साध्या कोऱ्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं तरी ते कायदेशीररित्या 100% ग्राह्य असतं. काय सांगताय? साध्या कोऱ्या कागदावर पण चालतं? मग लोक दुय्यम निबंधकाकडे जाऊन नोंदणी का करतात एवढे पैसे खर्च करून? कारण साध्या कागदावर लिहिलं असलं तरी त्यात फसवणुकीचा धोका खूप मोठा असतो. कागद गहाळ होऊ शकतो. नोंदणी केली की एक मूळ प्रत सरकारी दरबारी सुरक्षित राहते. त्यामुळे फसवणूक टळते. अच्छा, म्हणजे सुरक्षितेसाठी नोंदणी फायद्याची आहे. अगदी. पण यात एक अत्यंत रंजक गोष्ट अशी आहे की नोंदणी केली म्हणजे न्यायालय ते डोळे झाकून मान्य करेलच असं नाही. 1 मिनिट, म्हणजे सरकारी शिक्का असूनही नोंदणीकृत मृत्यूपत्र दिवाणी न्यायालयात रद्द होऊ शकतं? हो, नक्कीच होऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाचे 2 खूप महत्त्वाचे निकाल आहेत. एक म्हणजे 1959चा H. व्यंकटाचला अय्यंगार विरुद्ध B.N. थिम्मजम्मा हा खटला. आणि दुसरा अलीकडचा 2020 मधील कविता कवर विरुद्ध पामेला मेहता हा खटला.
या दोन्ही निकालांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने संशयास्पद परिस्थिती हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत समजावून सांगितला आहे. संशयास्पद परिस्थिती म्हणजे नक्की काय असतं हे थोडं उदाहरणाने सांगता येईल का? आता बघा, समजा एखाद्या वडिलांनी मृत्यूपत्र केलं आणि आपल्या 2 मुलांना संपत्तीतून पूर्णपणे बेदखल केलं आणि सगळी संपत्ती फक्त तिसऱ्याच धाकट्या मुलाला दिली. अच्छा. आणि तसं का केलं याचं कोणतंही स्पष्ट कारण जर मृत्यूपत्रात दिलेलं नसेल ना, तर ती कायद्याच्या दृष्टीने एक संशयास्पद परिस्थिती बनते. म्हणजे विनाकारण संपत्तीतून बेदखल करणं संशयास्पद मानलं जातं. अगदी बरोबर. कारण माणसाचं आपल्या नैसर्गिक वारसांवर प्रेम असतं असा कायद्याचा समज आहे. जर असं विनाकारण बेदखल केलं असेल तर ते मृत्यूपत्र कितीही नोंदणीकृत असलं तरी ते न्यायालयात रद्द होऊ शकतं. बापरे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? 7/12 उतार्यावर नाव कसे लागते? कारण लोक तर मृत्यूपत्र घेऊन थेट तलाठी ऑफिसमध्ये जाऊन भांडतात. हा महसुली व्यवस्थेतला दुसरा सर्वात मोठा गैरसमज. बऱ्याच जणांना वाटतं की मृत्यूपत्राला हरकत आली तर तलाठी किंवा तहसीलदार लगेच निर्णय घेऊ शकतात. असे नाहीये का? मला वाटायचं तलाठीच नाव लावतो. नाही, महसूल अधिकाऱ्यांना तो अधिकारच नाहीये. ते केवळ दिवाणी न्यायालय ठरवते. आरेच्या. हो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. मृत्यूनंतर कलम 149 नुसार तलाठी कार्यालयात अधिकार संपादन केल्याची वर्दी द्यायची असते. म्हणजे तिथे जाऊन फक्त माहिती द्यायची? हो, फक्त माहिती. आणि मग कलम 150 नुसार तलाठी सगळ्या वारसांना नोटीस काढतो आणि 7/12 फेरफार प्रक्रियेचे टप्पे सुरू होतात. आणि जर तिथे कोणी हरकत घेतली तर तलाठी तिथेच थांबतो. मग दिवाणी न्यायालयात जाऊनच तो वाद सोडवावा लागतो. तलाठी निर्णय देत नाही. म्हणजे महसूल कार्यालयात भांडून काहीच उपयोग नाही. अगदी बरोबर. म्हणूनच मी नेहमी लोकांच्या सोयीसाठी एकाच उत्तरात एक संवादात्मक चेकलिस्ट सांगते. हो, सांगा ना. काय असायला पाहिजे या चेकलिस्टमध्ये? बघा, सगळ्यात आधी स्वतःच्या मालमत्तेची एक स्पष्ट यादी करणे. दुसरं, एखाद्या निष्णात वकिलाकडून अतिशय सुस्पष्ट मसुदा तयार करून घेणे. बरोबर. तिसरं म्हणजे त्या मृत्यूपत्रासोबत डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे. हो. चौथं, कुटुंबाबाहेरील 2 स्वतंत्र आणि प्रतिष्ठित साक्षीदार निवडणे. हो. आणि 5वं, शक्य असल्यास दुय्यम निबंधकांकडे त्याची नोंदणी करणे. ही चेकलिस्ट तर खूपच सोपी आणि कामाची आहे. हो ना, ही झाली प्रक्रिया. हो. पण यात एक मोठी चूक अनेक जण करतात, ती सांगू का? हो, नक्कीच सांगा. लोक कोणती मोठी चूक करतात? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हिंदू वारसा कायदा 1956 नुसार मालमत्तेचे 2 मुख्य प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता. हो. आता स्वकष्टार्जित मालमत्तेचे तुम्ही हवे तसे मृत्यूपत्र करू शकता, पण वडिलोपार्जित मालमत्तेत तसं चालत नाही. म्हणजे? एक गंभीर बाब आहे ही. वडिलोपार्जित मालमत्तेत कुटुंबातील इतर सदस्यांचा जन्मतःच अधिकार असतो. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत तुम्ही केवळ आणि केवळ स्वतःच्या हिश्शापुरतेच मृत्यूपत्र करू शकता, संपूर्ण मालमत्तेची नाही. बापरे, ही माहिती खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. कारण ग्रामीण भागात अनेकदा अशी धारणा असते की 7/12वर माझं एकट्याचं नाव आहे म्हणजे मी या संपूर्ण जमिनीचा मालक आहे. हो, आणि याच एका चुकीमुळे पुढच्या पिढीला आयुष्यभर कोर्टात चक्रा माराव्या लागतात. खरंच, मला वाटतं ही चर्चा बघणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ लगेच शेअर केला पाहिजे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. अगदी बरोबर. आणि यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? की या सर्व प्रक्रियेत आपण खबरदारीच्या उपाययोजना काय घ्यायच्या? हो, हे वाद टाळण्यासाठी काय उपाय आहेत? अत्यंत आधुनिक आणि भक्कम उपाय म्हणजे मृत्यूपत्र नोंदणी करताना संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष पुरावाच राहतो. हो. दुसरं म्हणजे कुटुंबाबाहेरील योग्य आणि तरुण साक्षीदार निवडणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपत्रातच एका व्यवस्थापकाची म्हणजे एक्झिक्युटरची नेमणूक करणे. एक्झिक्युटर. नक्कीच. आपण साक्षीदारांचं महत्त्व, नोंदणी न करण्याचे धोके, संशयास्पद परिस्थिती म्हणजे काय हे सगळं पाहिलं. महसूल कार्यालयातील तलाठ्याचे मर्यादित अधिकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेतील हिश्श्याचे नियम आपण समजून घेतले. हो. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. हो, तिथे आपण नियमितपणे अशीच महत्त्वाची माहिती देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा,
जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.